श्रीकांत शिंदे साहेबांनी एक टीका अशी केली होती की जनतेने काँग्रेसला जागा दाखवली आहे. या टीकेनंतर सतेज पाटलांनी श्रीकांत शिंदे शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे हे साताऱ्यात आपण पाहिलंय. पालकमंत्री यांना पोलिसांनी ओढत नेलं. यापेक्षा विदारक चित्र राज्यात काय असू शकतं असं सांगत त्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला मांडीला मांडी लावून हे बसले होते. एवढी हतबलता यांची आहे असं सुद्धा म्हटलंय. पहिलं तर शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी जे वक्तव्य काँग्रेसबद्दल केलेलं आहे ते वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे जी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची परिस्थिती आहे त्यांना अनुसरूनच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ते वक्तव्य केलं. त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय. म्हणजे काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेता सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये करता आलेलं नाही. एवढं सुद्धा त्यांच्याकडे संख्याबळ नाही. आता मध्यंतरी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. ह्याच बंटी पाटलांनी त्यांच्या काँग्रेसने काय भूमिका घेतली की जर उद्धव ठाकरे शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि जर उद्धव ठाकरे साहेब उमेदवार नसतील तर काँग्रेस वेगळा विचार करेल. काय झालं? उभाटाचे नेते मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी अंबादास दानवे साहेबांना दिली. का बरं काय भूमिका घेतली नाही काँग्रेसने? एवढी जर धाडस होतं ना आमची वेगळी भूमिका आहे म्हणायचं. कारण त्यांना माहित होतं उमेदवार जर उभा केला तर जेवढे आहेत आता आमदार ती सुद्धा मतं काँग्रेसला पडणार नाहीत अशी काँग्रेसची अवस्था आहे. त्यामुळं आता काय आहे, सतेज पाटील माजी राज्यमंत्री आहेत आणि ते आतुरतेनं वाट बघतायत विधान परिषदेमधलं त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळावं. त्यामुळं पक्षश्रेष्ठींच्या सतत आपण नजरेस आलं पाहिजे. आणि मग डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सारख्या मोठ्या शिवसेनेच्या नेत्यावर टीका केली की मग दिल्लीतले आपले पक्षश्रेष्ठी आपला विचार करतील या एका अपेक्षेनं आशा लावून ते बसलेत आणि त्याच्यामुळे ते असं वक्तव्य करतात. आता राहिला प्रश्न सातारचा. आता पालकमंत्र्याला त्यांचं मी वक्तव्य ऐकलं मगाशी. ते म्हणले पालकमंत्र्याला तुम्ही जरा सौम्य शब्द वापरला, ओढत नेलं. ते म्हणले भरपटत नेलं. त्यांना म्हणाव तुम्ही तिथं पाहिजे होता. हे मान्य आहे. पोलिसांबरोबर माझे आणि दुसरे आमचे सहकारी माननीय मंत्री मकरंद आबांची खासदार नितीन काकाची झटापटी झाली. धक्काबुक्की एकमेकांना त्या ठिकाणी झाली. ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण भरपटत नेलं वगैरे हे शब्द वापरणं हे कसं आहे, हे थोडंसं कुठंतरी अतिरंजित बोलायचं की जेणेकरून आपल्याला दिल्लीश्वर विचारतील. आणि सातारच्या प्रसंगानंतर मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून आम्ही बसलो. शेवटी मंत्रिमंडळामध्ये आम्ही संविधानिक पदावर आहे. जनतेने आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं. पक्षानं आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे ती जबाबदारी संविधानिक वेगळी आणि आम्ही आमची भूमिका मांडली ना. जे घडलं सातारा बाबतीत ते पक्षांतर्गत व्यासपीठावर मी शिवसेनेमध्ये मांडलं, माननीय मकरंद पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मांडलं आणि मग नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई वहिनी साहेब पवार या सगळ्यांनी बसून त्याच्यामधनं चर्चा करून त्यातनं योग्य तो मार्ग या ठिकाणी त्यावेळी काढला. ज्याला काय सांगायचे ते त्यावेळी वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. मला बंटी पाटील साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आता जी आस लावून बसलेला आहात विरोधी पक्ष नेते पदावर विधान परिषदेतल्या, पहिलं अवस्था काँग्रेसची सुधारा. तुम्हाला तुमचं संख्याबळ वाढवता येते का बघा. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब म्हटली ती वस्तुस्थिती आहे. कुठं काँग्रेस आहे आता? दिसते का तुम्हाला कुठं काँग्रेसचं काय कार्य दिसतंय का? काँग्रेसची काही लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम चळवळ करण्याची काय पूर्वीसारखी पार्श्वभूमी आता राहिलेली आहे का? त्यामुळं काँग्रेसला महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेनं लोकशाही मार्गानं मतदान करून त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. हे सत्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब बोलल्यामुळं बंटी पाटील साहेबांना ते झोंबलं आणि म्हणूनसाठी दिल्लीश्वरांच्या नजरेत भरण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. साहेब, काँग्रेस अनेक ठिकाणी हार होते. याच्यामुळे त्यांचे नेते जे आहेत ते वैफल्यग्रस्त होऊन अशा पद्धतीचे विधान करतात असं वाटतं. हो, मी तेच म्हटलं ना की लोकांनी नाकारलं. काँग्रेसकडे आता सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल असं सर्व समावेशक नेतृत्व राहिलेलं नाही.
आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सैरभैर अगदी लहान कार्यकर्त्यांच्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत सगळेच झालेले आहेत. आता बंटी पाटील साहेबांना म्हणावं, तुम्ही साताऱ्याचा उल्लेख केला, काँग्रेस कुठे आहे हो साताऱ्यात जरा बघावर. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेमध्ये तर एक सदस्य तुमचा आला नाही, पंचायत समितीमध्ये एक सदस्य तुमचा आला नाही कुठं. आणि मग ही जर तुमची सातारा जिल्ह्यामध्ये अवस्था आहे तर सातारा जिल्ह्यातली शिवसेनेची कशाला तुम्ही तुमच्याशी केव्हा सुद्धा सातारमध्ये समोरासमोर किंवा तुम्ही सांगाल तिथं समोरासमोर सातारा जिल्ह्यात शिवसेना कुठं आहे आणि सातारा जिल्ह्यात तुमची काँग्रेस कुठं आहे याच्यावर समोरासमोर मान्य बंटी पाटील साहेबांच्या बरोबर केव्हाही चर्चा करायची माझी तयारी आहे. राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक झाली आहे. या अटकेच्या विरोधात आता चांगलंच प्राण पेटवलं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने. नाही, आता विकास लवांडेंना अटक झाली, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यांनी कोर्टामधनं रिलीफ मिळवायचा प्रयत्न केला, पण कोर्टाच्या सुधारित आदेश नवीन आदेशानुसार त्यांना तो रिलीफ प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कायद्याचं काम करणार. आता गुन्हा दाखल झाला, तो जर नॉन अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये पोलीस कारवाई करणार. त्याच्यावर आकांतांडव करायचं काय कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला? त्यांनी फेस करावं. जर त्यांचे विकास लावंडी चुकले नसतील तर त्याला कायद्यातनं ते सुटतील, चुकले असतील तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावरती कारवाई करेल. साहेब, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. खरं तर निर्णायक मतदान दोन्ही जिल्ह्यांमधल्यापैकी हे तुमचं शिवसेनेचं राहील असं बोललं जात आहे. जे मतदान होणार आहे ते महत्वाचं ठरणार आहे तुमच्या गटाचं, काय सांगाल? बघा, दोन्ही जिल्ह्यामधली जर परिस्थिती पाहिली आणि प्राथमिक चर्चा, सांगली जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबरसाहेब, मी, आमचे संजूराजे नाईक निंबाळकर, परत शरद कंचे साहेब, आम्ही सगळ्यांनी बसून निवडणुका लागल्यानंतर या संपूर्ण मतदारसंघातला शिवसेनेचा संख्याबळाचा आम्ही चर्चा करून त्याचा अंदाज घेतलेला आहे. जवळपास 140च्या आसपास मतं ही शिवसेनेकडे आहे. आमचे आणि आमच्या आघाड्यांवरनं निवडून आलेली ही निर्णायक संख्या आहे. ही संख्या 140ची संख्या ही तसं म्हणजे त्याचा निश्चितच विचार करावा लागणार आहे. पण इतक्या प्राथमिक स्तरावर मी आता काय भूमिका घेण्यापेक्षा जेव्हा संसदीय मंडळ आमचं शिवसेनेचं राज्याचं त्याच्यावरती चर्चा करेल तेव्हा या दोन्ही मतदारसंघातली आमचं संख्याबळ हे आम्ही आमच्या संसदीय मंडळाच्या समोर ठेवू आणि मग या बाबतीत संसदीय मंडळाचे आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि जे संसदीय मंडळाचे आमची नेते मंडळी आहेत ती या सगळ्यावरती चर्चा करून निर्णय घेतील. पण मागच्या पंचवार्षिकला जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती राहिलेली नाही. या निवडणुका जर सातारा सांगलीची महायुतीला जिंकायची असेल तर शिवसेनेच्या मतांचा किंवा शिवसेनेच्या निश्चितच त्यांना कुठं ना कुठेतरी विचार करावा लागेल. देशावर आर्थिक मोठं संकट ओढवलंय. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी देशातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींचे मानधन 1 वर्षासाठी गोठवण्यात यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली. आता अशा पद्धतीची मागणी अनेक लोक करतात, पण आताच्या इंधन बचतीच्या परिस्थितीनुसार किंवा इंधन टंचाईच्या परिस्थितीनुसार तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, ज्या दिवशी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आव्हान आलं, माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व माननीय मंत्री महोदयांनी आपापल्या ताफ्यातल्या पोलीस वाहनांचा, इतर सरकारी वाहनांचा ताफा पूर्णपणे कमी केलेला आहे. कॅटेगरी पर्सन म्हणजे ज्यांना कॅटेगरीची सुरक्षा आहे अशांना फक्त सुरक्षेसाठी जेवढी आवश्यक आहे तेवढं एखाद दुसरं वाहन सोडलं तर कुठल्याही मंत्र्यांच्या पाठीमागं तुम्हाला वाहनांचे ताफे आता दिसत नाहीत. त्यामुळं काटकसर करायची म्हटलं तर आम्ही सुरुवातीच्या दिवसापासूनच ती सुरुवात केलेली आहे. राहता राहिला प्रश्न मानधन आमदार खासदारांचं जमा करा करू नये या बाबतीतला निर्णय जे सर्व पक्ष एकत्र बसून चर्चा करतील याच्यावरती राज्य पातळीवरचे, देश पातळीवरचे नेते आणि जे काही सर्व पक्ष बैठकीमध्ये किंवा सर्व पक्ष नेत्यांच्या मध्ये याच्या बाबतीतला निर्णय होईल त्याची अंमलबजावणी सगळेच पक्ष करतील. साहेब, राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे डिझेल पेट्रोलच्या बाबतीत. पेट्रोल पंपावर अक्षरशः रात्रभर रांगा लावून लोक बसत आहेत. सातारा जिल्ह्यातली परिस्थिती नेमकी काय, लोकांपर्यंत काय? सातारा जिल्ह्यातला मागच्याच म्हणजे मी मुंबईवरून आल्यानंतर इंधन पुरवठ्या संदर्भातला आढावा घेतलेला होता. सातारा जिल्ह्यात असं कुठेही वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत नाही. काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ना ते लोकांच्या मध्ये अफवा पसरवल्या जातात की 2 दिवसांनी डिझेल पेट्रोल बंद होणार आहे, 3 दिवसांनी डिझेल पेट्रोल बंद होणार आहे.
आणि म्हणून लोक आता साठा करून ठेवायला लागले. म्हणजे जे जाणवतंय आम्हाला की आपल्याला शेतीसाठी लागणार किंवा आपल्या वाहनाला पुढे अर्धा दिवस लागणार कॅन मध्ये भरून डिझेल आणि पेट्रोल नेऊन लोक घरी ठेवायला लागलेले आहेत. हे सुद्धा धोकादायक आहे, कारण ते ज्वलनशील पदार्थ आहे, उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये तर आम्ही त्याचा आव्हान प्रशासनामार्फत, मी पालकमंत्री म्हणून स्वतः जिल्हावासियाने केलेला आहे की आपल्याला आवश्यक असणारा इंधन साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे आणि जी चेन आहे म्हणजे पुरवठ्याची जी साखळी आहे त्याचा देखील आम्ही आढावा घेतला तर त्याचा कुठेही हे बघा थोडंफार प्रमाण कमी आहे पण पूर्णपणे थांबलंय असं नाही. त्यामुळं पॅनिक होण्याचं अशा पद्धतीची कुठेही परिस्थिती जिल्ह्यामध्ये नाही. जिल्ह्यामध्ये आपण या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि जेव्हा केव्हा समजा असं जाणवेल की आपल्याला आता सप्लाय चेन मधनं थोडा पुरवठा कमी होतोय, आता 10, 20, 40, 25% सप्लाय कमी होत असेल, पण जेव्हा असं जाणवेल की सप्लाय निम्म्यावर आलाय, निम्म्यापेक्षा कमी झालाय, तेव्हा आम्ही देखील या ठिकाणी त्या संदर्भातल्या पुढच्या ज्या उपाययोजना करायच्या त्या निश्चितपणाने आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून, मी पालकमंत्री म्हणून करेन.